हाय फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजचा एंजल मेसेज आपण काढूया. आजचा एंजलिंग गायडन्स, एंजल मेसेज, एंजल आन्सर तुमच्यासाठी, माझ्या व्ह्यूअर्ससाठी काय. तत्पूर्वी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजचा एंजल मेसेज माझ्या व्ह्यूअर्ससाठी काय आहे तो पाहूया. एंजल्स प्लीज गाईड मी. एंजल्स प्लीज गाईड मी. मी कार्ड शफल करून घेते. एंजल्स प्लीज गाईड मी. एंजल प्लीज गाईड मी. आज माझ्या व्ह्यूअर्ससाठी काय गायडन्स आहे, काय मेसेज आहे तो मला तुम्ही आता या कार्डच्या माध्यमातून सांगा. चला तर फ्रेंड्स, मी कार्ड शफल केले. आता पाहूयात तुमचा एंजल मेसेज आजचा काय आहे. एंजल गायडन्स काय आहे. चला तर पहिलं कार्ड आहे तुमच्यासाठी, इम्प्रूव्हिंग हेल्थ. इम्प्रूव्हिंग हेल्थ. बरं, दुसरं कार्ड इथे येत आहे, पीसफुल रेझोल्युशन. पीसफुल रेझोल्युशन. आणि तिसरं कार्ड आहे येस. चौथं कार्ड मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर. अबंडन्स. वाव, ग्रेट ग्रेट ग्रेट. खूप छान असे मेसेज आलेले आहेत तुमच्यासाठी. आणि एक मिनटं, तुम्हाला कार्ड्स मी विजिबल होत असतील मे बी. एक मिनटं, कार्ड्स तुम्हाला परफेक्टली दिसत आहेत. हो, आता येस दिसते. तर कार्ड्स तुम्ही पाहू शकता. पहिलं कार्ड आलेलं आहे इम्प्रूव्हिंग हेल्थ. सेकंड कार्ड इथे आलेलं आहे पीसफुल रेझोल्युशन. थर्ड कार्ड आला आहे यस. फोर्थ कार्ड आहे मेडिटेशन्स ब्रिंग्स आन्सर. आणि चौथं कार्ड आलं आहे अबंडन्स. आणि बॉटम ऑफ द डेक आपण पाहून घेऊया काय आहे. फॉरगिव्हनेस. तर फ्रेंड्स, बॉटम ऑफ द डेक इथे तुम्हाला आलेलं आहे फॉरगिव्हनेसचं कार्ड. तर तेही आपण विचारात घेतलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. तोही गायडन्स आपण इकडे मी रीड करणार आहे, तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवणार आहे. फॉरगिव्हनेस. तर फ्रेंड्स, तुम्ही अशा काही लोकांना तुमच्या आयुष्यात तुमच्या आहेत, तुमच्या लाईफमध्ये आहेत, त्यांना तुम्ही अजून फॉरगिव्ह केलेलं नाही. त्यांना तुम्हाला फॉरगिव्ह करायची गरज आहे. भले त्यांनी खूप वाईट व्यवहार तुमच्याशी केला असो, अत्यंत वाईट व्यवहार केला असो, असं मी म्हणेन. त्यांनाही फॉरगिव्ह करायचं. फॉरगिव्ह करायचं म्हणजे काय, त्यांना पुन्हा चान्स द्यायचा का आपल्या लाईफमध्ये? तर अजिबात नाही. मी इकडे म्हणते, मी म्हणजे एंजल गायडन्स मी तुम्हाला देते, एंजल मेसेज तुमच्यापर्यंत पोचवते की अशा माणसांना, अशा पीपलला आपण आपल्या आयुष्यातून फॉरगिव्ह करून सोडून द्यायचं, जेणेकरून आपल्या डोक्याचा भार कमी होईल आणि आपल्याला पुढे जाण्यास मदत होईल. जर तुम्ही ते धरून ठेवलात तर तुमच्या डोक्यावर बोजा वाढत राहील आणि तुमचं हेल्थवर इफेक्ट होईल. आता इकडे पहिलं कार्ड आलेलं आहे. बॉटम ऑफ द डेक धरूनच मी सगळ्या कार्डची तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन देत आहे. पहिलं कार्ड आलं आहे इम्प्रूव्हिंग हेल्थ. जर तुम्ही अशा काही व्यक्तींना जे तुमच्या आयुष्यात आहे, तुमच्या कामाच्या ठिकाणी असतील, करिअरच्या ठिकाणी असतील, बिझनेस पार्टनरमध्ये असतील, बिझनेसमध्ये असतील, किंवा तुमच्या विद्यार्थी दशेत असाल तुम्ही, किंवा काय शिकत असाल तिथे कुठे असतील, शिकवणीच्या ठिकाणी असतील जिथे कुठे असतील, किंवा इवन घरात देखील असतील, तुमच्या परिवारात असतील, नातेवाईकात कोण असेल, शेजारी पाजारी असतील, इथे लक्ष द्यायची गरज आहे तुम्हाला. त्यांना फॉरगिव्ह करा आणि तुम्ही पुढे व्हा. पुढे व्हा म्हणजे काय, त्यांना सोडा. तिथे जिथे आहे तिथे सोडा. त्यांना धरून राहू नका. धरून राहणं म्हणजे काय, असं धरायचं नाही. त्यांचे विचार आणि सतत नेगेटिव्हिटी डेव्हलप करू नका, जेणेकरून ते नेगेटिव्ह विचार आणखी वाढून तुमच्या डोक्यात भर पडेल आणि तुमच्या हेल्थवर इफेक्ट होईल, असं इथे एंजल तुम्हाला सांगत आहे. जर तुम्ही फॉरगिव्ह केलात तर बऱ्याचशा गोष्टी अशी ते
हे होणार आहे, पीसफुल रिझोल्युशन होणार आहे. म्हणजे त्याचं अगदी समाधानकारक असं रिझल्ट, म्हणजे शांतपूर्वक त्या गोष्टी सॉल्व होऊन जातील अगदी शांतीने, पीसफुल. एंजलिटी म्हणतात, आणि एंजलला प्रामाणिक लोक आवडतात. असं काही घेऊन धरून बसणे, सतत तोच तोच विचार करणे, निगेटिव्ह लोक एंजलला आवडत नाही. एंजलला प्रामाणिक, पॉझिटिव्ह थिंकिंग करणारी लोक आवडतात. म्हणजे असं आहे का तुम्ही पॉझिटिव्ह नाही आहात, असं नाही. आपल्या आजूबाजूला वातावरणात असे बरेचसे निगेटिव्ह एंटिटीज आहेत, लोक आहेत, थिंग्स आहेत, तर त्याचा आपल्यावर होणारा परिणाम आपल्याला नेगेटिव्ह बनवत असतं. तर आपल्याला वेळोवेळी आपल्याला कसं पॉझिटिव्ह राहता येईल, कसं त्या लोकांशी डिटॅचमेंट वेळीच करून घेता येईल, याकडे मी तुमचं लक्ष वेधून घेते. बरं, जर तुम्ही फॉरगिव्ह केलात तर तुमची हेल्थ इम्प्रूव्ह होणार. इथे ज्यांची हेल्थ खराब आहे, हेल्थ इश्यू ज्यांचा चाललेला आहे, त्यांच्यासाठी लवकरात लवकर त्यांची हेल्थ इम्प्रूव्ह होणार आहे असं एंजल मेसेज देत आहे. एंजल ते संकेत देत आहेत की त्यांची हेल्थ लवकरात लवकर इम्प्रूव्ह होईल 100%. आणि तुमचा जर कुठला प्रश्न असेल तुम्ही मनात धरलेला, की कुठल्या कामासंदर्भात कुठलाही जो काही प्रश्न असेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे यस. इथे एंजल देत आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे यस. जर तुम्ही कुठला निर्णय घेतलेला आहे जो चांगला निर्णय आहे आणि तुम्हाला काही गोष्टी करायच्या होतात म्हणजे चांगल्या, आणि आजपर्यंत तुम्ही केलात नाही, की ते योग्य आहे की नाही, मी करू की नको, असं जर असेल तळ्यात मळ्यात सिच्युएशन, तर त्या गोष्टीसाठी एंजल म्हणतात आहे ती गोष्ट किंवा तो प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी ते यस आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला खूप खूप तुमचं अभिनंदन की काही गोष्टी एंजल्स तुमच्यासाठी चांगल्या करत आहेत. आणि इथे तुम्हाला आता एंजलिक डाउनलोड असा आला आहे की इथे एंजल्स तुमच्या लाईफमध्ये तुमची हेल्थ तर इम्प्रूव्ह करणारच आहेत, सोबत पीसफुल रिझोल्युशन येत आहे तुमच्या लाईफमध्ये. तुमचे सकळ मनोरथ, सगळ्या इच्छा आता पूर्ण होणार आहे 100%. इथे यस आहे एंजलकडून. आणि तुम्हाला मेडिटेशनची खूप गरज आहे. मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर. म्हणजे जेव्हा तुम्ही अंतर्मनाचा धावा घ्याल, जेव्हा तुम्ही ध्यान साधना कराल, त्यावेळी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील, तुम्हाला काय करायचे काय करायचं नाही. तेव्हा तुमचा जागरूक विवेक बुद्धी किंवा अंतर्मन तुम्हाला योग्यने अचूक उत्तर येथे देणार आहेत, असं एंजल सांगत आहेत. मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर्स. आणि जर तुम्ही फॉरगिव्ह केलात, काही गोष्टी तुम्ही धरून ठेवलेल्या आहात, त्या गोष्टी तुम्ही आताच्या आत्ता सोडून द्या. म्हणजे सोडून द्यायचं म्हणजे कसं, मनातून विचारातून त्यांना आउट करायचं आहे. आणि स्वतः पॉझिटिव्ह व्हा, तुमचं हेल्थ इम्प्रूव्ह होणार, पीसफुल रिझोल्युशन मिळेल तुम्हाला, तुमच्या सगळ्या गोष्टी अगदी चांगल्या होतील, सगळ्या गोष्टीचा आन्सर इथे येस असेल. आणि तुम्हाला इथे अबंडन्स येत आहे. बऱ्याच जणांना मी इथे सांगू इच्छिते की मोठ्या प्रमाणात इकडे पैशासंदर्भात काही गुड न्यूज, पैसा इथे येतोय, म्हणजे अबंडन्स येतोय कुठूनही. असा पैशाचा आवाक म्हणजे येणे तुम्हाला होणार आहे. तर फ्रेंड्स, ही होती एंजलिक गायडन्स, एंजलिक मेसेज तुमच्यासाठी. तत्पूर्वी व्हिडिओ एंड करण्याच्या पूर्वी मी एकच सांगेन, काही गोष्टी तुम्ही धरून ठेवलेल्या आहेत त्या आत्ताच सोडा, त्यांना फॉरगिव्ह करा आणि पुढे जा. तर फ्रेंड्स, कसा होता आजचा हा व्हिडिओ मला कमेंटद्वारे कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर एंजलला तुम्ही थँक्यू बोलणार असाल तर एंजलला ग्रॅटिट्यूड तुम्ही सेंड करायचा असेल, तुम्हाला असेल तरच. ज्यांना नाही करायचे काही हरकत नाही. ज्यांना ग्रॅटिट्यूड सेंड करायचं असेल त्यांनी कमेंटमध्ये ॲटलिस्ट थँक्यू तरी लिहा. तर फ्रेंड्स, धन्यवाद.